अजून माझ्या या चॅनलवर. मी तुमची मैत्रीण वैष्णवी. आणि एका ताईने मला प्रश्न केला होता, ताई कशी ओळखायची प्युअर हँडलूमची साडी आणि आर्ट सिल्क किंवा मशीन मेड किंवा पॉवरलूमची साडी. आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर आहे. आणि अशा जागेवर पण घेऊन आली ज्या ठिकाणी तुम्हाला दोघं टाईपच्या साड्या मिळतात अंडर युअर बजेट. म्हणजे तुम्हाला पॉवरलूम म्हणजे प्युअर आर्ट सिल्कची साडी हवी असेल तरीही मिळेल, तुम्हाला प्युअर हँडलूमच्या साड्या हव्या असतील ना तरीही मिळेल. इवन माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पाहाल ना, सुंदर सुंदर साड्या आहेत. म्हणजे लिटरली माझी नजर नाही निघत आहे एवढ्या सुंदर सगळ्या साड्या. सगळं पैठणी, काठपदर, नऊवारी, पेशवाई सिल्क. एकदम तद्दन आपला महाराष्ट्रीयन टेस्ट आहे, एकदम आपला ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन टेस्ट आहे. दॅट इज व्हेरी ब्युटिफुल. तर मी पहिले आली, गंमत पाहिली कसं आहे कपड्याची डिझाईन वगैरे चेकआउट केली. आणि तुम्ही मागे पाहू शकतात कपडाच कपडा. असे 4 अजून फ्लोर आहेत आणि खूप इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे. कारण की जे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ना त्या वस्तू लिटरली मी पाहून आय वॉज व्हेरी शॉक की यार ह्या किमतीमध्ये पण वस्तू मिळू शकतात असं. कारण की बाहेर याच वस्तूंची किंमत भरपूर आहे, खूप महाग आहे आणि इथे रिजनेबल. तर चला पाहूया आज आपण कुठे आलेलो आहोत आणि कशा हँडलूमच्या साड्या पाहणार आहोत. चला पाहूया. आज आपल्यासोबत विशाल दादा आहेत. नमस्कार विशाल दादा, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त आहे, एकदम छान. व्हरायटी सोबत पण आहे, व्हरायटी पण मस्त आणि तुम्हीही मस्त. ओके. आज जसं मी व्ह्युअर्सला प्रॉमिस केलंय की आम्हाला प्युअर सिल्क पाहिजे आहे, हँडलूम वाल्या वस्तू पाहिजे आहेत. तर प्लीज आम्हाला ते आज दाखवा. राईट. आणि कुठे आपण आलेलो आहोत तेही सांगा एकदा. तर सध्या तुम्ही आहे शगुन टेक्सटाईल मार्केटमध्ये, हा. जे की आपलं कल्याण मुंबईमध्ये, कल्याण वेस्ट, गोवे नाका, पिंपळघर हे आपलं लोकेशन आहे. जसं की तुम्ही पूर्ण व्हरायटी बघू शकता की माझ्यापाशी 70 रुपयापासून साड्यांची रेंज आहे. ओके. त्या प्रिंटेड साड्या, डेली वेअर साड्या. आणि जे स्टार्टिंग रेंज. आणि आता आज मी तुम्हाला सध्या दाखवणार आहे की हँडलूमच्या साड्या आणि प्युअर सिल्कच्या ज्या साड्या आहेत, कांजीवरम, धर्मावरम, नंतर पैठणीमध्ये किंवा हे कांजीवरम, धर्मावरम तशा टाइप मध्ये माझ्याकडे जी व्हरायटी आहे, पेशवाई ओके. हे प्युअरचा कपडा आहे ना हा सगळा? व्हरायटी आज तुम्हाला मी दाखवून देणार आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो मी, तो जो की पेशवाई मध्ये जे आपल्यापाशी स्टार्टिंग रेंज पेशवाईची आहे ते 1900 रुपये आहे. ते मार्केटला त्याची 3000 प्लस रेंज असते. मी तुम्हाला हे दाखवतो ना, नक्षीकाम पूर्ण हे जे आहे दिलेलं जे आहे ना, हे मोरांचं काम वगैरे पूर्ण रेशम मध्ये बनवलं आहे. त्याची कलर रेंज बघणार हो तुम्ही, तर कलर रेंज तुम्हाला इथे हे असे 7-8 कलरची रेंज भेटून जाईल. जसं की ट्रेडिशनल काठपदर जी येते ना प्रॉपर, त्या काठपदरचे कलर येतील तुम्हाला याच्यामध्ये. आणि प्युअर म्हणजे हँडलूम टाईप जसे येते ना, ती पण व्हरायटी आपल्याकडे आहे, जी की आता दाखवते तुम्हाला. हे पेशवाई मध्ये, ही पेशवाई मध्ये 1900च्या रेंज मध्ये आपल्याला इथे स्टार्ट रेंज भेटणार आहे पेशवाईची. मार्केटला बघू शकता तुम्ही रेट ज्याचे आहेत की 3000 प्लस. आणि ही जे कांजीवरम जसे की गट्टी सिल्क मध्ये येते, हँडलूम मध्ये आहे. हँडलूमचा कपडा जर समजा तुम्हाला जर पाहायचाच असेल तर कसं तुम्ही एकदम कपड्याला पण हात लावून बघू शकता ताई. किंवा ह्याची जी जरीची फिनिशिंग आहे, जी की व्हरायटी मध्ये तुम्हाला हे फॅब्रिक जो भेटतोय ना तो एकदम प्युअरचा आहे. ओके. हा प्युअर कपडा आहे का? हा म्हणजे हँडलूमचा कपडा आहे. फिनिशिंग जसं तुम्ही कपड्याला टच करणार त्याची फॅब्रिक जे आहे ना तुम्हाला लगेचच समजून जाईल ही जी व्हरायटी आहे ना. ओके. याचे कलर्स दाखवा. हे बघा कलर रेंज प्युअर हँडलूम मध्ये कलर रेंज भेटून जाईल तुम्हाला ओके. याच्यामध्ये. कांजीवरम, धर्मावरम जी व्हरायटी येते ना, साऊथची जी टेस्ट आहे ना ती पूर्ण आपल्यापाशी हे स्वतः आपण मॅन्युफॅक्चर करतो. शगुन टेक्सटाईल मार्केट मध्ये तुम्हाला एकदम मॅन्युफॅक्चर रेट. दादा, कुणाला कॅश ऑन डिलिव्हरीच्या थ्रू हा कपडा मागवायचा असेल तर मागवू शकतात. कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं की तुम्ही व्हरायटी जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मला स्क्रीनवरती, तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा किंवा कॉल जरी केला तरी चालेल. जसं व्हरायटी पूर्ण पाहिजे तर डिटेल तुम्हाला जी आमची ऑनलाईनची टीम आहे ती पूर्ण तुम्हाला डिटेल देत जाईल. आता आपण बघणार आहोत पैठणी सिल्क, जसं की प्युअर मध्ये. ओके. हा अगेन प्युअरचा कपडा आहे. राईट. प्युअरचा कपडा आहे. बघू शकता फिनिशिंग आणि जी कपड्याची क्वालिटी आहे ना त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं असेल की बाबा हे जे आहे ना व्हरायटी ही कपड्याहून, आणि तुम्हाला त्या फिनिशिंग वरून समजायचं की ही प्युअरची हँडलूमची जी साड्या आहेत ना ते साड्या तुम्हाला ह्या वाटतील तशा त्या फिनिशिंग मध्ये. कपड्याची क्वालिटी वगैरे. मंडळी, जो प्युअरचा कपडा असतो ना आणि त्याची मेन ओळखाण कशी करायची माहिती का दादा? मी तुम्हाला एक सजेशन देते. कोणताही जो आर्ट म्हणजे मशीन मध्ये बनलेला कपडा असतो ना तो एकदम प्रॉपर असतो, लाईक टोटल फिनिशिंग असते त्याच्यामध्ये. राईट. आणि जो हाताने बनलेला कपडा असतो ना त्याच्यामध्ये कुठे कुठे ना बिलकुल ती म्हणा आहे ना, इंसान गलतियों का पुतला आहे. तर एकाच धागा सुटलेला असेल, त्याच्यामध्ये थोडेफार गोंडे दिसतील. तसं जसं हे पहा, याची ओळख काय माहिती का? ही हाताने बनलेली आहे. तर हा धागा चुकून आपले जे वणकर असतात ना त्यांच्याने निघालाय. तर हा प्युअर म्हणजे हा काय ना,
हा ओरिजिनल कपडा आहे Handloom आणि हा silk हाताने हँडलूमने बनवला आहे. हँडलूमने जसे कलर रेंज तुम्ही बघू शकता ते काठपदरचे कलर येतील जसे अच्छा, ही प्रॉपर काठपदर आहे आणि काठपदरचे खण बॉर्डर हा, आहे. तशी काय color किमतीत range होती ही? आता हे स्टार्टिंग रेंज आहे 5,000 पासून आणि कमीत कमी रेंज पाहिजे ते पण कमीत कमी रेंज तुम्हाला भेटून जाईल आणि Okay. प्युअर हँडलूमची जर गोष्ट करणार ना तुम्ही हा. तर 5,000च्या पुढे भेटेल. आता हे बघा जसं की पैठणी पदर आहे, कस्टमरला पण समजलं पाहिजे किंवा पैठणी कशावरून बोलायची किंवा कसा पदर असतो किंवा त्याची बॉर्डर कशी ठीक आहे, तर असते. पैठणीचा असा पदर हा असतो. पैठणी पदर जसं की मोर पदर येणार, त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पदरामध्ये कलर येतील. हा, मेन म्हणजे त्याच्यामध्ये मेन पैठणी कशी ओळखायची माहिती का? त्याच्यामध्ये मोरचे चिन्ह, छान छान असे हत्तीचे चिन्ह, फुलांचे चिन्ह, flower design, फ्लावर वेगवेगळे डिझाईन्स पण असतात. design हा, येऊन जाते बेल त्याच्यामध्ये. डिझाईन्स असतात ते कॉमन. तुम्हाला याच्यामध्ये मोर वर्क मध्ये जर पाहिजे असेल ना पैठणी ते पण आपल्यापाशी Okay. भेटणार आहे. कारण की टोटली व्हरायटी दाखवू नाही शकणार कारण की ते पॉसिबल नाही व्हिडिओ मध्ये दाखवणं. ओके जी काय याचे व्हरायटी दाखवून colours. होईल तेवढी मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला ओके, इथे. तुमच्याजवळ कोणकोणत्या कॅटेगरीच्या वस्तू आहेत दादा? आता आपल्यापाशी प्रिंटेड मध्ये आहे व्हरायटी साड्यामध्ये आणि काठपदर आहे जसे की कॉटन काठपदर, प्युअर सिल्क आणि टोटली जर व्हरायटी बघायची तर आपल्याकडे ड्रेस मटेरियल, कुर्तीज आणि घागऱ्याची पण व्हरायटी एवढी आहे की ओके, साईडर पासून आणि bridal पर्यंत. कोणाला मिनिमम जर कपडा घ्यायचा आहे तर मिनिमम कितीचं घ्यावं लागतं? जसं तुम्ही ऑनलाईन मागवाल तर 5,000ची व्हरायटी तुम्हाला. आणि पर्सनली जर कुणी लग्नाचा बस्ता घ्यायला येतोय, लग्नाचा बस्ता फाडायला येतात तर येऊ शकतात का? हा ठीक आहे. बिलकुल त्या तुम्हाला जर समजा विकण्यासाठी पाहिजे असेल किंवा मग लग्नात देण्या घेण्यासाठी क्वांटिटी माल पाहिजे असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला इथं व्हरायटी पूर्ण भेटणार आहे. ओके, हे बघू दिस इज शकता. हे आणि पण quantity प्युअर मालासाठी हँडलूमची तुम्हाला वस्तू. होलसेलचा रेट दिला जाईल, एकदम मॅन्युफॅक्चर रेट दिला जाईल. आता ही जी दाखवणार आहे तुम्हाला प्युअर येवला पैठणी जी की महाराष्ट्राची ओळख आहे. ही 6 वारी आहे का 9 वारी आहे? पूर्ण 6 वार येईल, 6 वार म्हणजे 6 कट येईल. ही जी साडी आहे ना एक मिनिट मी दाखवतो जे की ओळख आहे महाराष्ट्राची येवला पैठणी नावाने. येवला पैठणी नावाने. बघू शकता तुम्ही त्याचा पदर जो आहे ना हे मी दाखवतो तुम्हाला. ओके हे बघा, हे बघा ओके, वाव दादा rich थोडं थोडं याचा पदर वरती करा बघू. पदराचं काम बघा आणि एकदम प्युअर जरी वापरलेली. वाव, हे हँडलूम सिल्क आहे. जसं की तुम्ही ओके. कपड्यावरून किंवा कपड्याला टच केल्यानंतर तुम्ही बघू शकता. आणि एकदा जे मी finishing कपडा हे हा हाताने बनलेला आहे म्हणजे पूर्ण एक 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 धागा याचा हाताने शिवण्यात आलेला आहे. आता मंडळी थोडं चेक करूया, पाहू. ठीक आहे, जसं मी सांगितलं होतं हँडलूम वाली साडीमध्ये थोडं तकलीफ असते. तकलीफ तर नाही पण ती त्याची चामच आहे किंवा थोडे गोंडे असतात. याच्यामध्ये शोधूया बरं कुठे मिळतो extra का. धागे वगैरे तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहेत. ओके, कारण की मला machine made एक नाहीये. मिळाला. हे पहा, मी क्लोजअपने दाखवते, एकदम लहान आहे. Close-up मध्ये किंवा हा हे- मशीन हे मेड नाही, जर हा दाखवलं हाताने की बनलेला तुम्हाला हे आहे. दिसेल. खरी जी साडी आहे ना तिची ओळख असते. इथे जरीमध्येही पाहाल तर जरीमध्ये इथे पण एक धागा आहे, तर ही खासियत आहे. लिटरली आय अग्री. काम वगैरे पण बघा. आणि कपडा एकदम मऊ आहे, म्हणजे एकदम पातळ आहे. जसं हँडलूमचा जो आहे ना जो कपड्याचा जो मेन आहे फॅब्रिक तो एकदम पातळ आणि प्युअर सिल्क मध्ये येतो. ओके, हा. आणि दादा याची सांभाळ कशी करायची? लाईक प्युअर कपडा जो आहे तो एकदम लहान बाळासारखाच असतो, राईट? त्याची सांभाळ कशी करायची? धुवायचं कसं? म्हणजे जसं तर तुम्हाला ड्रायक्लिंग करायला लागेल कारण की हे मशीन याचा घरी ब्रशने नाही धुवायचं. साठी असतं कारण की त्याचे जे कलर रेंज असते ना ते डार्क कलर मध्ये असतं ना ते तुम्ही धुवू नाही शकणार घरती ते wash नाही करू ओके शकणार. ओके आता ओके मी दाखवते हे धर्मावरम सिल्क मध्ये, ओके. कांजीवरम सिल्क मध्ये. ठीक आहे. आता ही आहे जसं की साऊथ टेस्ट आहे तुम्ही बघू व्हेरी शकता. प्रिटी. हा पण आता एकदम याच्यामध्ये तुम्हाला ब्राईडच्या पण साड्या भेटून जातील जे की याच्यावरती वर्क पण करून देतो आपण. आता हे प्लेन मध्ये आहे, याच्यावरती कुठंच वर्क नाहीये बरोबर. ज्याच्यावर तुम्हाला वर्क मध्ये पाहिजे असेल तर वर्क या- म्हणजे एम्ब्रॉयडरी Embroidery किंवा जसं की- स्टोन. हो, जसं की टिकली वर्क मध्ये जसं एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये तुम्हाला जर बनवायचं असेल ना ते पण आपल्याकडे भेटून जातील. हे व्हरायटी जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला टोटली याच्यामध्ये भेटून जाईल. हे बघा कलर रेंज बघणार हा नाही याचा याच्यामध्ये. कलर चार्ट आहे का? हे कलर चार्ट मध्ये पण येईल जसं आणि पाहिजे दादा ही कितीची आहे? ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आहे 5,000 पासून. हिची किती आहे? रेंज आहे ना हिची किती आहे? तर हे 10 ते 15-20 हजाराच्या रेंज मध्ये असेल. ही एक मिनिट. pure handloom ची आहे का? एकदम- हा, range सांग. चला एक्झॅक्टली दादा चेक करून सांगतायत, राईट? 16,000ची रेंज आहे जर तुम्ही बघणार ना range ओके. तीच आहे. तसेच कपडा ताई तुम्ही बघणार ना हात लावल्यावर समजेल की बाबा ह्याची काहीतरी खासियत आहे म्हणून हा ऍक्च्युली मी तुम्हाला या म्हणून range मध्ये विचारलं. तुम्ही बघणार ना हा पीस हे बघू हा. शकता. जसं की आता प्रत्येक वस्तू मी खोलून नाही दाखवू Yes. शकत. हँडलूमचे पीस आहेत, प्युअरचे पीस आहेत. जसं की फिनिशिंग पण असते याची. ओके, आणि बरोबर. दादा जशी तुम्ही ह्या कपड्याला ओपन करता तसं हा कपड्यामध्ये वेगळी शाईन आहे. हा प्युअर साऊथ इंडियन धर्मावरम, राईट? धर्मावरम पॅटर्न मध्ये मिळतोय. ही कांचीवरम ब्रायडल तुम्हाला पीस मिळतंय. पूर्ण याचं गोल्डन लुक मध्ये. जसं की आपल्या ह्याच्यामध्ये आहे ना ताई पूर्ण व्हरायटी कॉन्ट्रास्ट मध्ये पण भेटते, सेल्फ मध्ये पण भेटते.
जे आपल्याकडे अवेलेबल आहे आणि जे आपण बनवतो स्वतः आणि manufacture दादा करतो. तुमची नवीन जो स्टॉक फील तो कधी होतो? तर आपल्याकडे जी नवीन व्हरायटी तुम्ही बोलताय ना, तर पर डे आपल्याकडे नवीन अपडेट असतं किंवा व्हरायटी जी आहे ना, जशी कस्टमर रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने. आणि जे हेवी पीस आहेत ना, जशी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तसं आपण हेवी पीस बनवतो. बाकी जे आहे म्हणजे ना, दादा हे म्हणजे लिमिटेड असतं का? लिमिटेड स्टॉक असतो. काय माहितीये का, जे हेवी आहे ना, सिंगल डिझाईन सिंगल पीस मध्ये म्हणजे जसं एका बनवतो. नवरीसाठी हो. स्पेशल. तुमच्याकडे bride, one आल्यानंतर साडी. कोणापाशी नाही भेटले, वन लेडी वन पीस असं ही व्हरायटी आपल्यापाशी आहे. एकदम मऊ. ऍक्च्युली हा एकदम प्युअर कपडा आहे. लाईक ही लिटरली तुम्हाला डिझाईन पर्सनली कसं दिसायला अशी दिसेल, पण प्रत्येक साडीची दिसते ना सेम सारखी दिसेल, पण ही आतमध्ये जी डिझाईन दिसते याच्यामध्ये ही जे वेगवेगळी काम डिझाईन आणतात ते वेगळं आहे. हे वेगवेगळे याचं काम ते दिसायला छान साड्या सेमच दिसतात, कारण की ज्यावेळेस तुम्ही वेअर करणार त्यावेळेस रिच लुक मध्ये. ओके, व्हेरी नाईस दादा. आणि तुम्हाला जर दादा, business ही वाली वस्तू एकदा दाखवा ना. आता हे वर्क मध्ये ओके. तुम्हाला जर बिझनेस साठी जर व्हरायटी पाहिजे असेल किंवा काही जर प्रश्न असतील तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. ताई आम्हाला बिलकुल सांगतील, जसं की पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला सर्व दाखवू शकणार. हे ओके व्हरायटी मंडळी, नेक्स्ट व्हिडिओ जसं दादाने सांगितलं कोणत्या टॉपिकवर कोणत्या कपड्यावर पाहायचं आहे जी काय कमेंट तुमची सेक्शनला requirement नक्की आहे, कळवा. भेटून जाईल तुम्हाला. हे बघा. जसं तुम्ही स्टोनचं सांगितलं होतं दादा, आत्ताची एक गोष्ट सांगू. जसं याचे स्टोन आहे ना मोबाईलमध्ये, याच्या म्हणजे मी कॅमेरामध्ये शूट करते, मोबाईलच्या कॅमेरामध्ये शूट करते, दिसत नाहीये. मी अच्छा, हा capture हा पा करते. मंडळी जवळून दिसतोय ना, जसा हा असं लांबून दाखवा. पा थोडं दिसत म्हणजे नाही. समजेल त्यांना ओके, पण. हा हे बघा, आता video थोडंसं करते. असं तर समजेल ना. पूर्ण साडीमध्ये ना, पूर्ण पूर्ण stoneचं work साडीमध्ये आहे. मी क्लोजअपनेच दाखवते. हे पा पूर्ण साडीमध्ये स्टोनचं काम करण्यात याच्या आलेलं आहे. पहिलं दाखवलेले आहेत ते मी प्लेन मध्ये दाखवले, आणि हे जे दाखवते स्टोन आणि वर्कचं काम केलेलं आहे, जे वर्क जे आहे ना मशीन मेड नाहीये. हे जे काम आहे ना हे पूर्ण अच्छा. हँडवर्कचं काम आहे. जे तुम्ही स्टोनचं दिसतंय ना हा. हे पण मशीन मेड नाही, हे अच्छा, हँडवर्कचं हे काम पण आहे. हे पण हँडवर्कचं आहे. याची काय रेंज पासून स्टार्ट पूर्ण. होते वर्क वाल्यापासून? त्याच्यामध्ये आपल्यापाशी कमीत कमी 4 ते 5 हजाराची रेंज आहे. म्हणजे कमी पाहिजे असेल, जसं की कस्टमरला पाहिजे असेल, ती पण रेंज आहे. 3,000 पासून स्टार्टिंग रेंज आहे वर्क मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पॅटर्न पाहूया. आता ही ब्रॉकेट सिल्क मध्ये आहे. हा. जसं तुम्ही बघू शकता, हे पण हँडवर्कचं काम आहे. हे बघा पदराचं ओके, rich look handwork. काम आहे. हे बघा. ठीक आहे, एकदम छान, एकदम सुंदर. दादा त्याच्यामध्ये आपण पण थोडं तुम्हाला लवकर कव्हर करूया, कलर राईट? आता हे बघा बनारसी वरती वर्क वगैरे जे आहे ना, जसं ब्राईड साठी पाहिजे असते ती व्हरायटी पण आपल्यापाशी आहे. तशी हे बघा पदराचं काम वाव, लिटरली इट इज पूर्ण सो हँडवर्क. बूमिंग. व्हिडिओ मध्ये दिसत नसेल तर हे बघा असं बघू हा शकता. आता दिसतंय. म्हणजे मंडळी लांबून पाहिलं ना प्लेन वाटते साडी, लांबून पाहिलं ना प्लेन वाटते, पण जवळून म्हणून मी तुम्हाला सगळ्या साड्या दाखवते, तुम्हाला याचं काम कळेल. पूर्ण साड्या भरलेल्या आहेत स्टोन वर्कने. हे पा पूर्ण सुरुवातच नाही, हे पा पूर्ण खाटली बीडचं काम आहे, स्टोन जर्कनचं काम आहे. पुढची साडी ही पण ही काय रेंज मध्ये? हे एकदम हेवी सिल्क आहे. टंचोई सिल्क कोणती? वरती वर्क कोणती? आहे. टंचोई सिल्क वरती वर्क आहे. टंचोई सिल्क. हा, टंचोई सिल्क वरती वर्क आहे. हे बघा. ओके, हे पहा. एकदम सॉफ्ट येतो. हा जसा की सॅटन टाईप कपडा येतो ना, हा. तो आहे. त्याच्यावरती ओके. वर्क केलेलं आहे. पूर्ण हँडवर्कचं काम आहे. ओके, मी डायरेक्ट कपडा क्लोजअपने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता दादा नेक्स्ट आपण काय पाहणार आहोत? एक तुम्हाला लास्टची टेस्ट दाखवतो मी. ओके, हा जो पोचमपल्ली किंवा हा पटोला सिल्क मध्ये जसं प्युअर हँडलूम मध्ये साड्या येतात ना, हा. त्या टाईप हा मध्ये. प्युअर कपडा आहे. हा प्युअर मध्येच येतो. जे प्रत्येक कस्टमरला माहित नसते, पण काहीतरी ही वेगळी टेस्ट आहे. दादा म्हणजे कोणाला जसं मी सुरुवातीला एक सांगितलं होतं की कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये थोडीशी म्हणतात ना एक चाम असतो, थोडीशी मिस प्रिंट असते, मिस ऍडजस्टमेंट असते किंवा गोंडे सुटलेले असतात. हो, एक्स्ट्रा धागे वगैरे हा, हे बोलताय पहा, तुम्ही, ते मला extra. समजलं. जसं की व्हरायटी तुम्ही बघणार ना तेव्हा समजेल इथे की हा आहे, इथे एक handwork आहे, चं काम. या ठिकाणी पण आहे. चला, ही साडी दादा हँडवर्क आहे. Handwork प्लस मध्ये. सगळ्यात मोठं ओळख माहिती का, कपड्याचा हा भाग घ्या. हा भाग घेतल्यानंतर कपड्याला फील करा, एकदम पतली अशी लेअर, एकदम बारीक लेअर, एकदम पतला कपडा असतो. आणि हा दरवर्षी तुम्हाला काय करायचं, याची फोल्ड उलटी करायची. जशी ह्याची फोल्ड कशी आहे, अशी आहे ना, याची fold कपाटात ठेवली आहे ना, तर पुढच्या वर्षी पावडर लावून याची फोल्डला करायचं उलटी. ठीक आहे दादा, उलटी करून दाखवा. जसं हे पा, इथे कसा डेंट पडलाय, हा वर्षानुवर्ष हा प्युअर प्रोटीन असतो, याच्यामध्ये केमिकल मिक्स नसतं. तुम्हाला माहिती आहे प्युअरची वस्तू जी आहे ना, तिचं सांभाळ ही प्युअरसारखं करावं लागतं, लहान बाळसारखं. आता इथे डेंट आहे ना, पुढच्या वर्षी याला पावडर लावायचं, पावडर लावून मग तिची फोल्डिंग अशी उलटी करून मग तिला ठेवायचं. वर्षानुवर्ष तुमची सिल्कची साडी जी आहे ना, ॲज इट इज राहील. थँक्यू दादा, तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल, थँक्यू व्हेरी मच. आणि आशा करते आजचा व्हिडिओ मंडळी पटला आहे.
पटलं आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा यार. मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली आहे. कलेक्शनची कमी बिलकुल नाही. इथे बा पूर्ण अशी भिंत भरलेली आहे. सिम्पल, गर्लिश, हेवी, लग्नाच्या साड्या, बस्ताच्या साड्या, प्रिंटेड साड्या सगळं काही इथे भरण्यात आलं आहे. तर प्लीज लवकर शगुन टेक्सटाईल मार्केटला एकदा येऊन व्हिजिट करा, कपडा पहा, चेक करा आणि मग परचेस करून घ्या. आजसाठी बस एवढंच. मी तुमची आवडती वैष्णवी मिळेल नेक्स्ट व्हिडिओला. त्यामुळे बाय, नमस्ते, थँक्यू.